सर खरं सांगू का, मला हे असं वागताना खूप त्रास होतोय. कारण मुळात मी असा नाहीये, पण म्हणतात ना की जो बऱ्या बोलाने बोलतो तो नायक आणि जो बऱ्या बोलाने बोलूनही ऐकत नाही तो खलनायक. आणि ह्यांनी मला असं करायला भाग पाडलेलं आहे. कारण मी ह्यांच्यासाठी जे जे काही केलं ना त्याची ह्यांना कदरच नाही हो. ह्यांना माहीत नाहीये मी किती खतरनाक आहे. एकदा तुम्हाला सांगतो सर, माझ्या पायापाशी एकदा एक नाग होता. नाग, माझ्या मित्राने मला सांगितलं तो नाग तुझ्या पायाला डसतोय. म्हटलं 1 मिनिट, चूक करतोयस तू. तो माझ्या पायाला डसत नाहीये, त्याच्याकडचं विष संपलंय, तो रिचार्ज करून घेतोय. एवढा खतरनाक आहे मी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नेहा पेंडसे हिचं. सर्वांवर स्वतःच्या नृत्याची जादू टाकून त्यांची हृदय चोरणारी अप्सरा नेहा पेंडसे हिला पकडायला शहरातील सर्व पोलीस दल कामाला लागले आहे. आजच्या ठळक बातम्या. एकापेक्षा एक या नृत्याच्या कार्यक्रमात नेहा पेंडसे यांनी सुंदर नृत्य आविष्कार केल्यामुळे पोलिसांनी तिच्यावरील केस काढून घेतली आहे. कानून के हाथ बहुत लंबे होते हैं बरखुरदार. हमारा जादू कैसे लगा लेकिन. अरे देवा, सगळंच माझं अवसान कळलं. हा विषय टाळूया आपण डायरेक्ट गुरूंचं मत काय ते जाणून घेऊया. परफॉर्मन्स खूप छान होता नेहा. ते फुग्याचं काय म्हणणं होतं तुझं शेवटी? बाई मी उत्तर देऊ? प्लीज प्लीज. तिने काय चोरलंय तर तिने एक हृदय चोरलंय. ऍक्च्युली अशी चोर असेल तर हृदय घेऊन लोक मागे येतील. चोरायची गरज नाहीये. गुड परफॉर्मन्स. थँक्यू. ब्युटिफुल परफॉर्मन्स. थँक्यू. ह्याच्यामध्ये जे डायलॉग्स होते, ह्याच्या तुझे ऍक्ट जो होता सुरुवातीपासूनचा किंवा मध्येच होता, म्हणजे त्याच्यात इतका जेल झालेला आणि फॅन्टॅबलस परफॉर्मन्स. थँक्यू. थँक्यू. तुला मार्क्स किती मिळाले ते जाणून घेऊया. सगळ्यात आधी दीपाली विचारे. 8 मार्क्स मिळालेले आहेत. मयूर वैद्य 8 मार्क्स मिळालेले आहेत. तेव्हा या दोन्ही गुरूंनी दिलेल्या मार्क्सच्या ऍव्हरेज नुसार तुला 100 पैकी 80 मार्क्स मिळालेले आहेत. थँक्यू.
आपण जाणून घेऊया किशोरीजींचं काय मत आहे. व्हेरी नाईस नेहा. खूप हाय व्होल्टेज ड्रामा होता. म्हणजे पूर्ण स्टोरी तू इतकी सुंदर कॅरी केलीस आणि खरंच काल तू चोली के पीछे सारखं फेमिनिन गाणं केलंस. आज एवढं वाघणीसारखी नाचलीस या गाण्यावरती. खूप कॉन्ट्रास्ट होते दोन्ही कोरिओग्राफीज, पण तू अप्रतिम परफॉर्म केलंस. ऑल द बेस्ट. आता आपण जाणून घेणार आहोत आपल्या महागुरूंचं काय मत आहे. इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्स असं मी म्हणू शकेन. तुमची कोरिओग्राफी पण खूप छान होती फुलवा. खूप सुंदर तुम्ही एक थॉट त्यातला मांडण्याचा प्रयत्न केलात. तो व्हॉइस ओव्हरनी तुम्ही सुरू केलं आणि ॲज फार एज ॲक्ट इज कन्सर्न तुम्हा सर्वांना सांगायची गरजच नाही, कारण तुम्ही ए ग्रेड ॲक्टर्स आहात सगळे. आणि तुम्ही ज्या प्रकारे पूर्ण ॲटिट्यूडनी तुम्ही हा सगळा परफॉर्मन्स केलात, सुपर्ब. आणि सर्वात आवडणारा तुमची मुवमेंट म्हणजे तुम्ही ज्या प्रकारे तुमचा जो हेअर बँड काढलात आणि तुमचे जे असे केस तुम्ही भिरकवलेत सर्वत्र, म्हणजे जान निकल गई ज्याला म्हणतो ना आपण, असं आहे. व्हेरी नाईस. ऑल द व्हेरी बेस्ट टू यू. नेहा तू इथेच थांब. 1 मिनिट. हलू नकोस, हलू नकोस. हे माझ्याकडनं तुला एक गिफ्ट आहे. थँक्यू. काय? ओपन करून बघ. तुला एक बाहुली दिलेली आहे. सर ह्याच्या मागे एक गोष्ट आहे. एक खूप छोटीशी मुलगी होती, 5 वर्षांची. बाहुलीसारखी होती, बाहुलीसारखी. ती मुलगी जिथे राहायची त्या घरापासून गल्लीतनं बाहेर पडल्यानंतर एक छानसं दुकान होतं. त्या 5 वर्षाच्या छोट्याशा मुलीने त्या दुकानामध्ये एकदा एक बाहुली पाहिली आणि हिच्या मनात ती बाहुली येऊन बसली होती. त्या मुलीनं कोणालाही न सांगता, घरच्यांना न कळवता घरातनं ती बाहेर आली, रस्त्यावर आली, गल्लीतून बाहेर आली आणि त्या दुकानात गेली आणि म्हणाली मला ती बाहुली पाहिजे. तो दुकानदार खरं तर आश्चर्यचकित झाला होता की यातली ही बाहुली खरी आहे की समोर असलेली बाहुली खरी आहे. तो त्या दोन्ही बाहुलींकडे असा बघत होता. त्याला खूप अप्रूप वाटलं. त्याने त्या छोट्या मुलीला असं कडेवर उचलून धरलं आणि तो दुकानाच्या बाहेर आला आणि विचारत होता ही कोणाची आहे मुलगी, ही मुलगी कोणाची आहे. आणि मग त्या मुलीच्या आईनं हे पाहिलं. ती आली तिला शोधत 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 आणि मग त्या बाहुलीला ती बाहुली तिनं गिफ्ट दिली. आज मला ह्या बाहुलीला ही बाहुली गिफ्ट करावीशी वाटते. तुला आणखीन एक गोष्ट मला इथे ऐकवावीशी वाटते. ऐकायचे? It's a beautiful surprise. Thank you. तूने ये पोल खोला मेरा, बाद में देखते हैं. ओके डन. मला सगळ्यात आधी विचारायचंय की ह्या गाण्याचा काय किस्सा आहे. किस्सा असा आहे की हे माझ्या एका खूप लाडक्या तामिळ चित्रपटातलं गाणं आहे हे, इनिदे इनिदे कादल इनिदे. पण ह्याची ट्रॅजेडी किंवा कहाणी में ट्विस्ट अशी आहे की ही फिल्म माझी असून आणि हे गाणं माझं फेवरेट असून सुद्धा माझ्यापेक्षा हे गाणं 10 पटीने 20 पटीने मिनलने जास्त ऐकलंय. म्हणजे मिनल म्हणते की तू नावाची हिरोईन ही माझीच फिल्म आहे. हे गाणं तिने फक्त 15-20 वेळा मॅक्सिमम ऐकलं असेल आणि मी ऑलमोस्ट 1 लाखाच्या वरती माझा काउंट गेलेला आहे. ओ